किती सुंदर सकाळ आहे आजची। आकाश बघा, आकाश अजून सूर्य उगवला नाहीये, पण मी असा उंबरठ्याच्या मागच्या साईडला आहे। किती मस्त झाडी आहेत आणि किती मस्त वातावरण आहे। हे वातावरण असंच कायम टिकून राहावं अशी बरेच डोंबिवलीकरांची इच्छा आहे। बघूया असं टिकून राहतं का, कारण की ही असं Resuming ride. नेचर अगदी हाकेच्या अंतरावर डोंबिवलीकरांना आहे, पण डोंबिवलीकर किंवा हे विकासीकरण हे टिकू देतं का काय कल्पना नाही आपल्याला। ही माझी सायकल पॉलीगॉन काय सुंदर आहे। हे एकदम तिकडे बघा, तुम्हाला तिचा हायवे दिसतोय या छोट्याशा जागेवरनं। ते झाडांच्या मध्ये तिथे एक गाडी चालली आहे, ती आता गाडी येते बाहेर, ती दिसत असेल तुम्हाला, बघा आता दिसेल ती बघा। तो कॉन्क्रीटीकरण रस्ता आहे आणि ही तर आधी एकदम समथिंग डिफरेंट। सो such type of nature nearby us has to be preserved and to be developed fully by the residents and the authorities for betterment of society, for betterment of nature। अजून काय काय शब्द एवढे लक्षात येत नाहीत, पण प्रकृती आहे तर आपण आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे। नेचर आहे तर आपण आहे। चला मी उंबरलीला जातो इथून। ते बघा उंबरलीचं देऊळ दिसते आपल्याला इथून, ते बघा, ते बघा। आता असं सगळं मी चालत पण चाललो आहे या निसर्गातून। बघा काय मस्त छोटासा पॅच आहे माझ्यासाठी, ट्रेल पॅच। काय शब्द वापरायचे तो वापरायचे, गावाची फिलिंग येते। तुळशी वृंदावन, वा 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 वा। आणि हा कॉन्क्रीटीकरण रस्ता आपला, डायरेक्ट आपण मेन रस्त्यावर आलो बघा। हे सगळं टिकून राहायला पाहिजे ही इच्छा आहे मला। पण डोंबिवली क्लबमध्ये जॉईन झाल्यावर हे सगळं निसर्ग आणि जवळजवळचे ठिकाण कळले। मी लांब लांब फिरायचो, पण घराच्या जवळ इतकं चांगलं आहे हे माहीत नव्हतं। चला आता मी उंबरलीला जातो आहे। चला, हा एक छोटासा क्लाइंब असतो, तरी तो स्ट्रावाच्या एलिव्हेशनवर आहे, चॅलेंजमध्ये येतो। मस्त आहे हा छोटासा क्लाइंब। आधी सुरुवातीला जेव्हा मी सिंगल स्पीड चालवायचो किंवा अशा सायकल्स होत्या माझ्याकडं, ज्या प्रोफेशनल सायकल्स नाही म्हणायचो, त्यांनी फार दमून जायचो हा चढ चालवायला। आता ही गिअरवाली सायकल्स वापरतो, पॉलीगॉन म्हणा, स्कॉट म्हणा, किंवा सतत सायकल चालवून असा लहान मुलं आनंद घेतात निसर्गाचा। साईडला रस्ता जातो, हा जातो खोणी बदलापूर कटाई रोडला आणि हा जातो आपल्या उंबरठीला। दिस इज नेचर्स पॅराडाईज and I hope this will be the same after many centuries also, the same thing। गणेश नगर उंबरली असे सकाळी सकाळी वॉकिंग करायला काका किंवा अशी बरीच मंडळी येत असतात। इथं हे सुखदेव पाटील म्हणून आहेत आमचे सायकलिस्ट मित्र, त्यांचं हे घर। इथे एक छोटा ग्राउंड पण आहे पुढे, तिकडे क्रिकेट खेळतात, टुर्नामेंट्स भरल्या जातात। इथला रस्ता डांबर का है, डांबर का, अभी तक इसको कंक्रीट नहीं किया है, तो ये बात बढ़िया है। हे बघा असे इथं
निसर्गाचा आनंद घेत काही लेडीज काही पुरुष मंडळी पुढून येताना. आणि हा क्रिकेट ग्राउंड. हा बघा कोंबड्याचा अलार्म सकाळचा. उंबरलीमध्ये बऱ्याच जणांची काही ना काही स्टोरी असेल. डोंबिवलीकरांची, डोंबिवली सायक्लिस्ट वाल्यांची, सगळ्यांची. एकदम मस्त ठिकाण आहे टू गेट रिफ्रेश्ड. अबाउट 7 किलोमीटर्स अवे, नॉट मोर दॅन दॅट. बघा हे गावदेवी मंदिर इकडचे, हे गावदेवी मंदिर आणि ते महादेवाचं मंदिर. असं सुंदर परिसर आहे. स्वच्छता पण ठेवली जाते इथं गावकऱ्यांकडनं. आणि हे आमचे मित्र, यांना भेटून आनंद होतो सकाळी सकाळी. हे उंबरलीचा तलाव. आता रिसेंटली इथे एक 4 व्हीलर या पाण्यामध्ये गेली होती आणि ती काढायला ट्रेन, पोलीस कंप्लेंट बरंच काय झालं. एक खांब आहे, इथपर्यंत पोहत जातात पावसाळ्यात मुलं. आणि आमची रवींद्र कुलकर्णी सर, योगा मास्टर, ते तर आवर्जून इथं उड्या मारतात. आणि तिथं मागेच तुम्ही बघताय ही टेकडी वरून रिजन्सीला पोचते. एवढं सुंदर परिसर आहे. उंबरली इज फुल ऑफ नेचर. हे उंबरली मध्येच आहे मी. हे बघा हे इथे शेड बांधलंय. तिथं सकाळी सकाळी आपण व्यायाम पण करू शकतो. योगासनं किंवा असे काय व्यायाम, स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस. आणि हे बघा ही मागून जी टेकडी चालली आहेत, इथं बरेच जण झाडं लावायचा उपक्रम पण करत असतात. आहेत इथं ग्रुप्स जे आवर्जून इथं येऊन ते श्रमदान करतात. रविवार असो का गुरुवार असो, माझ्या मते त्यांचा ठरलेला दिवस आहे रविवार आणि बुधवार का गुरुवार. मी सांगतो तुम्हाला पाहिजे तर ते माहिती मला. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन कोणता ग्रुप आहे तो. दिस यू. सो अ प्लेझेंट लोकेशन फ्रॉम एनीवेअर यू लुक. Pausing ride. परत आराम मिळाला आपल्या कोंबड्याचा. आणि आता मी रिटर्न जर्नीवर आहे. उंबरली हे कावळ्यांचं गाव असं पण प्रचलित आहे आपल्या डोंबिवली शहरात, किंवा बरेच लोक ह्याला कावळ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. सो इथे खूप कावळे असतात. खूप संध्याकाळच्या वेळी तर खूपच कवजवाज असतो कावळ्यांचा. आता मी डायरेक्ट घेत असतो एक 20 रुपयाच्या, घेऊन जायच्या घरी आणि मस्त खायच्या. मस्त एरिया आहे इथं, निसर्ग सुंदर. बघा हे आळूवळीची झाडं उंबरलीला खूप लावलेली असतात. आणि इथं येऊन तुम्ही डायरेक्ट येऊ शकता, डायरेक्ट फ्रॉम द फील्ड. मी आता काकांकडनं 20 रुपयाची झाडं घेतोय. आळूवळी करणार घरी आणि मस्तपैकी नंतर संध्याकाळी खाणार. रिटर्न जर्नीवर आहे घरी माझ्या, कावळ्याच्या शहरांवरनं घरी. खूप स्वच्छ हवा असते इथे, सायकलिंग करायला, व्यायाम करायला, चालायला. बरेच परिसरामध्ये लोक येत असतात आनंद घ्यायला स्वच्छ हवेचा. आणि वी शुड टेक द ॲडव्हान्टेज ऑफ व्हेरी नियरेस्ट लोकेशन टू द नेचर ऑफ डोंबिवली, उंबरली.